अभी ऑयल अगर कम रहेगा, लेवल कम हुआ रहेगा तो उसका प्रॉब्लेम क्या होता है फिर बाद में गाड़ी को? तर मित्रांनो, या 3 गोष्टी टाकायच्या आता. ऑइल फिल्टर नवीन टाकायचं आणि हा CNG फिल्टर है ना. बीच में कभी भी बंद पड़ता है ना गाड़ी. अभी बारिश के सीज़न में तो बंद ही पड़ता है. उसका क्या रीज़न रहता है और वो पड़ा तो क्या करना पड़ेगा उसके लिए? नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मी मिथिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आहे आता वागळे स्टेटला, पडवळनगरला सर्व्हिस सेंटरला आलेलो आहे. आता वाजल्यात 7:45 आणि लवकरच आलो आहे मुद्दाम, कारण काम लवकर होईल म्हणून. तर अपॉइंटमेंट वगैरे घेतलेली मी काल, तरीसुद्धा लवकर आलो आहे. तर आता पहिलाच नंबर लागलेला आहे, कोणीच आलं नाही आहे. समोर फक्त गेट खोललेला आहे आणि तो मामा आला आहे, फक्त त्याच्याकडे एंट्री वगैरे करून घेतली. आता थांबलो इथे, थोडं बसलो आहे. 7:45 झाल्यात. बघूया आता, आज सर्व्हिसिंग करायची आहे गाडीची, ऑइल ग्रीसिंग. बाकी त्या दिवशी जसं मी म्हटलं की मला लाईट वगैरे पण चेंज करायची आहे, मागची समोरची हेडलाईट चेंज करायची, कारण ते बिघडलेत, असा विषय. बघू अजून काही निघालं तर ते पण करून घेऊयात, दाखवेल तुम्हाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, गाडी पॉईंटला लावलेली आहे. आता ऑइल वगैरे चेंज करायचं, ग्रीसिंग करायचे आहे. त्याच्यासाठी जुना ऑइल काढतो आहे पहिला आणि बाकी हेडलाईटचं पण काम करायचं आहे. जसं मी म्हटलं, हेडलाईटचा डिप्पर पेटत नाही, अप्पर पेटतं आहे, तर ते बल्ब वगैरे चेंज करायचे आहे. पाठीमागे आपलं ऑइल ग्रीसिंग प्लस ऑइल फिल्टर वगैरे चेंज करायचं आहे. बघूया जसं जमेल ती कामं करून घ्यायचे आहेत. आता लावली तर आहे पॉईंटला. आता वाजल्यात 8, 8:15 झाल्यात. मुद्दाम लवकर आलो आहे कारण काम लवकर होईल त्याच्यामुळे. नाहीतर 10 हे मेकॅनिक वगैरे कितीला 9-10 वाजता येतात आणि जे लवकरचे येतात 2-3 त्याच्यासाठी लवकर आलो. आता ऑइल वगैरे चेंज करतो आहे. आता जुनं ऑइल तर काढलं आहे, थोडं ठेवून पुढे बहुतेक ग्रीसिंग वगैरे मी दाखवतो तुम्हाला सगळं. पुढे बघा व्हिडिओ. अभी ऑयल अगर कम रहेगा, लेवल कम हुआ रहेगा तो उसका प्रॉब्लम क्या होता है फिर बाद में गाड़ी को? ऑयल कम हुआ रहेगा तो या तो ब्लॉक पिस्टन का काम मतलब क्या रहता है उसमें? जैसे ब्लॉक पिस्टन मार खा जाता है, हाँ, अपना ऑयल खा देते हैं. अच्छा, ऐसा इधर से फेंकता है ऑयल? साइलेंसर पे ऑयल खाएगा ना, हाँ, साइलेंसर काला होएगा. अच्छा. अंदर है ना, पूरा काला हो जाएगा. वो धुआं भी निकलता है वही क्या? धुआं नहीं निकलेगा. धुआं कब निकलेगा? जब अपना ब्लॉक पिस्टन ज़्यादा मार खा रहेगा तो. अच्छा, तो जब ये ब्लॉक पिस्टन का नहीं लग रहा है क्योंकि ऑयल साइलेंसर थोड़ा भी काला नहीं है. हाँ, ऑयल खाएगा ना, मतलब ऑयल नहीं खा रहा है. नहीं खा रहा है. वो बहुत टाइम हो गया इसलिए वो हुआ रहेगा कम. तर मित्रांनो, ऑइल जर लेवल चेक करत राहा दर 15-20 दिवसांनी. एल आणि एच असतो ना तिकडे, एल और एच रहता है ना उसमें. हाँ, येलो जिसकी एल आणि एचच्या म्हणजे लो आणि हायच्या मध्ये असला पाहिजे. ती जी दांडी असते ना, आपण ऑइल चेक करतो तिथे. नंतर दाखवतो मी तुम्हाला पुढे. तर चेक करत राहा. जर त्याची ऑइलची हे कमी झाली ना तर ब्लॉक पिस्टन वगैरे होऊन जातं, ते काम निघतं. बाकी ऑइल खात असेल तर इथे सायलेन्सरमध्ये कळतं की ऑइल खातं आहे वगैरे. तर आता माझा ऑइल लेवल तर कमी झाली होती, त्या प्रॉब्लेम तर झाला नाही, पण हे सगळे प्रॉब्लेम्स होतात. त्याच्यामुळे ऑइल चेक करत राहा दर 10-15 दिवसांनी, असा विषय आहे.
हमारा ब्लॉग मतलब ज़्यादा ब्लॉग बना रहा है. हां, आता ग्रीसिंगचं वगैरे काम चालू आहे. बघू शकता. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. दर महिन्याला ऑइल ग्रीसिंग करतच राहायला लागतं, नाहीतर मग गाडीची वाट लागते. असा हिशोब आहे सगळं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या दर महिन्याला केल्या की मग कसं मेंटेनन्स बोलतात, ते सगळं करत राहावं लागतं. असं आहे. ह्या साईडचा जुना ग्रीस सगळा काढून टाकला, आता तिकडचा काढतो. पूर्ण काळा झालेला. तिकडचा काढून मग नवीन ग्रीस टाकायचा आणि टायरमध्ये वगैरे बाकी ठिकाणी पण ग्रीसिंग करायचं. तेव्हा मित्रांनो या 3 गोष्टी टाकायच्या आता. ऑइल फिल्टर नवीन टाकायचं आणि हा CNG फिल्टर आहे ना. हा आहे CNG फिल्टर आणि ही ती जाळी इकडे दिसत असेल तुम्हाला जुनी. दरवेळी चेंजेस करायला लागते. ये जाली किसका रहता है रे? जाले अपने इंजन ऑयल का ऑयल का कचरा रहता है ना, ये देखो ये मैग्नेट है. अच्छा, पूरा ऑयल का कचरा है ना, हाँ. सब इसमें ही चिपकता है. चिपकता है. अच्छा जूना डाल देंगे ये ना, फिर वो नया ऑयल खराब करते हैं. अच्छा. तर ही जी जाळी आहे ना, ती ऑइलचा जो कचरा असतो तो जमा होतो इथे. ऑइलमधला कचरा हा मॅग्नेट आहे, इथे जमा होतो. असा विषय आहे सगळा. ऑइल फिल्टर, ही जाळी आणि CNGचा फिल्टर आहे हा. हे तिन्ही नवीन टाकायचे. आता ग्रीसिंग वगैरे केली आपली याला काय बोलतात खालच्या साईडला आपलं ते बूट असतात. बुटी बोलते ना उसको. हां, बूट असतात ना हे आपले, त्याला ग्रीसिंग वगैरे केलेली आणि ते पॅक बिक केलं आहे. आता बघूयात बाकी. हे सगळं लावायचं आहे, बाकी बघूयात. बघा आता ही जाळी इथे बसवण्यात येते. ती या साईडला ती जाळी असते ऑइलची. बघा ही जुनीवाली काढली आणि आता नवीन बसवली इथे. मला दिसते का माहीत नाही मला. बघूयात आता. बीच में कभी भी बंद पड़ता है ना गाड़ी. अभी बारिश के सीज़न में तो बंद ही पड़ता है. उसका क्या रीज़न रहता है और वो पड़ा तो क्या करना पड़ेगा उसके लिए. पहला नंबर तो अपना वो प्लग, हाँ. स्पार्क प्लग हाँ आने जाएगा तो भी बंद पड़ता है. हाँ, प्लग में. अगर टाइम टू टाइम अगर CNG फिल्टर चेंज करेंगे ना हाँ, तो कभी नहीं बंद पड़ेगा. कभी नहीं बंद पड़ेगा. अच्छा, और अगर बंद पड़ा फिर भी वो तो क्या करना पड़ेगा. मतलब अभी वो टाइम पे तो कुछ सोचता नहीं है ना. मतलब हाँ. नया रिक्शा वाला रहेगा हाँ. तो फिर येड़ा हो जाता है. अभी हाँ. क्या करने का, अभी क्या करने का. यही तो मान लो कि पेट्रोल जैसे अभी CNG में अपने स्टार्ट नहीं हो रहा है ना, हाँ, तो पेट्रोल पे चालू करो रहेगा. पेट्रोल पे ट्राई करने का. हाँ, हो जाएगा. अच्छा. अगर तभी भी नहीं हुआ ना पेट्रोल पे, हाँ, तो सीधा प्लग खोल के दूसरा डाल के तब चालू होगा. अच्छा. तो कभी कभी कैसा होता है मालूम है क्या, गैरेज भी नज़दीक नहीं रहता, तो फिर उसको धक्का ही मारना पड़ेगा ना. वही उसका सोल्यूशन आहे. तर मित्रांनो 2-3 कारणं असतात. कभी कभी वो रिले भी जाता है ना. रिले आगे वाला रहता है वो. नहीं, वो नहीं जाते इसका. क्योंकि मेरा एक बार हुआ था, रिले गया था ना, तो डायरेक्ट 2-3 बार हाईवे पे बंद हो गया गाड़ी बीच में. तो वो चेंज किया तो उसके बाद होने लगा. तो ज़्यादातर रिले जास्त करून रिले नाही जात. ऑयल है CNG फिल्टर. हां, ये ऑयल है पुराना आहे ना. हाँ, पुराना ऑयल आएगा तो भी गाड़ी बंद पड़ेगा. अच्छा, हे बघा मित्रांनो, CNG फिल्टर आहे जुनावाला. हा जो ऑइल दिसतोय ना थोडा
तो आला ना तर गाडी बंद पडू शकते. म्हणजे असं कारण तर हे टाईम टू टाईम चेंज करत राहावं लागतं CNG फिल्टर वगैरे. मग गाडी बंद पडण्याचे चान्सेस थोडे कमी असतात. बाकी मी काय सांगत होतो की जर गाडी अशी कधी बंद पडली तर प्लग खोलून वगैरे तो साफ करून एकदा ट्राय करून बघा लावून चालू होते की नाही, किंवा नवीनच प्लग टाकायला लागेल, किंवा बॅटरीचा पण इश्यू असू शकतो. तर मध्येच कुठे बंद पडली तर चालूच होत नसेल तर तुम्हाला धक्का मारत गॅरेजपर्यंत नेण्यापासून काही हे नाही आहे, म्हणजे दुसरा ऑप्शन नाही आहे, तेच करावं लागेल तुम्हाला त्याच्यासाठी. तर ही 2-3 कारणं आहेत गाडी बंद पडण्याची. सहसा बंद पडत नाही तर आपला CNG फिल्टर टाईम टू टाईम चेंज केला तर एक नंबर. असा. तर बघूयात आता कामं तर चालू आहेत आपली. आता हा नवीन CNG फिल्टर बसवतो आहे. कारण काय असतं माहिती नाही, हां गॅस जेव्हा आपण टाकतो ना हां तर गॅस बरोबर लिक्विड पण जातो. हां ऑइल बिल असतं ना, मिक्स असतो. हां, ते आतमध्ये जाते. हां तर फिल्टरचं काम काय आहे, ते कागदाचं असतं. हां त्याचं काम काय आहे, ऑइल खेचून घेणे, हां ऑइल कचरा खेचून घेणे आणि फ्रेश गॅस बाहेर सोडणे. हां तर फ्रेश गॅस जेव्हा जाणार तर तुमची गाडी ओके चालणार, सेन्सर बिन्सर उडवणार नाही. त्याच्यासाठी हे CNG फिल्टर बदली करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे ते. तरी पण 1 महिन्यात बंद या चेंज करू शकतो ना आपण. 10,000 किलोमीटरवर बदली केलं तरी अच्छा. काही प्रॉब्लेम नाही आहे. अच्छा, पण चेंज करणं गरजेचं आहे मित्रांनो हो, हे, हो. कारण खूप उपयुक्त गोष्ट आहे ती आपल्या गाडीसाठी. त्यांनी आता हां हां ना, तेच ना. तेच आहे, टाईम टू टाईम आपण चेंज करत राहिलो ना या गोष्टी. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ऑइल फिल्टर झाला, हा CNG फिल्टर झाला, प्लग झाला, परत ऑइल चेंज करणं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण टाईम टू टाईम चेंज केल्या ना की मेंटेनन्स पण एवढा होत नाही. म्हणजे मध्येच कुठे गाडी बंद पडत नाही किंवा आपल्याला प्रॉब्लेम येत नाही, असा विषय आहे. तर हे सगळं करत राहा. आता CNGचा फिल्टर पण चेंज केलेला आहे, लावला त्याने तो आता. तर बाकी हा ऑइल फिल्टर वगैरे हे करायचं आहे. तर बघूयात आता पुढे. हा बघा जुनावाला ऑइल फिल्टर पुरा काला होगा. आता नवीन टाकायचं आहे, बघू शकता. मित्रांनो आता हेडलाईट वगैरे चेक करून घेतो आहे अगोदर. नक्की बल्बचा प्रॉब्लेम आहे की वायरचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानुसार ठरवूयात बल्ब टाकायचा आहे की नाही. हाँ रिले टूट गया है क्या? उसका जो रिले का पिन है ना, हाँ जल गया, जलने के बाद पिन अंदर घुस गया देखो. अच्छा, अब इसको डायरेक्ट लगाना पड़ेगा. वायर जल गया, तो अभी क्या करना पड़ेगा? इतना इसको कटिंग करना पड़ेगा. अच्छा अलग से पिन लगा के नया रिले डाल के करना पड़ेगा. डालो ना फिर. हाँ, नहीं तो मतलब डालेगा तो पूरा वायरिंग डालना पड़ेगा. अच्छा शॉर्टकट में क्या. तो अभी बल्ब का नहीं प्रॉब्लेम उसका, रिले का आहे ना. तर मित्रांनो रिले जळला आहे तो, त्याच्यामुळे ते बल्ब वगैरे पेटत नाही आहे. हे अप्पर पेटतोय पण डिप्पर नाही पेटत. तर बघूयात आता ते पण करून घेऊयात. WD-40 रहता है ना, हां 6 महीने में मारते रहने का वायरिंग में. अच्छा, पूरे वायरिंग में जितना आगे का वायरिंग कितना है ना, हाँ सब में मार देना है. क्या होता है ना, गर्म होता है ना, हाँ गर्म होकर ना जला देता है. पूरा अच्छा. जला दिया पूरा हाँ वही हुआ है ना.
बाहरी तो मेन ही रहता है मारने तो पानी जाता है ना। हाँ हेडलाइट का अपना कुछ फायदा ही नहीं है इसका। जलता ही नहीं ज़्यादा वो। तर आता चालू आहे रिलेचं काम, हेडलाईटचं काम चालू आहे। तर मित्रांनो हेडलाईटचं काम झालेलं आहे, बल्ब नाही टाकायला लागला, हे बघा दाखवतो तुम्हाला। अप्पर डिप्पर अप्पर डिप्पर अप्पर डिप्पर। तर आता इथे रिले वगैरे चेंज केला, म्हणजे चेंज म्हणजे त्याचं थोडंसं काम केलं आणि मग हे झालेलं आहे आपलं हेडलाईटचं काम। ब्रेक लाईटचे वगैरे ना मित्रांनो सॉकेट गेलेलं आहे, त्याच्यामुळे एक बल्ब पण गेलेला आहे, तर बल्ब पण चेंज करतो आहे आणि आता हे सॉकेट पण चेंज करतो आहे। ब्रेक मार हे बघा आता ब्रेक मारून चेक करतो आहे। चालू आहे हां चालू आहे हेडलाईट चालू आहे हां चालू आहे। बघा आता सॉकेट वगैरे चेंज करून चेक केलं, दोन्ही पण चालू आहे। मला आता पडला का काही? आता हे टायरला ग्रीसिंग करण्याचं काम चालू आहे, दोन्ही साईडला आणि पुढच्या साईडला पण करायचं। आता सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे ऑइल चेंज करणं। मगाशी आलो तेव्हा गाडी लावली पॉईंटला, तेव्हा ऑइल काढला जुनावाला, आता नवीन टाकतो आहे बघा। हा टाकायचा, हा टाकला आहे इंजिन ऑइल, इंजिनमध्ये टाकला आहे। आणि हा कुठे टाकायचा आहे आता? ये भी इंजन ऑयल 1 लीटर इंजिन ऑइल भी 1 लीटर येत आहे। 1 लीटर अभी 700 डाला 1700 लगा। इतना 300 ml गेअर में ना 300 ml हाँ। तर टोटल 2 लिटर लागतो मित्रांनो आपल्याला ऑइल रिक्षात टाकायला। आता इंजिनमध्ये आपण 1 लिटर 700 ग्राम बरोबर ना? हाँ आणि हा 300 ml 700 ग्राम नाही सॉरी 700 ml आणि हा 300 ml आपल्याला गेअरसाठी लागतो। 1 लिटर 700 ml इंजिनसाठी आणि 300 ml गेअरसाठी, असा आहे विषय। तर आता
ऑइल वगैरे टाकून झालेलं आहे. मी तुम्हाला ना ऑइल चेक कसा करायचा ते दाखवतो आता. मागच्या साईडला करा. दर 10-15 दिवसात ऑइल चेक करत राहावा लागतो. ऑइलची लेवल चेक करायला लागते खरं तर, ती दाखवतो तुम्हाला कशी करायची आहे बघा. हा जो आपण ऑइल टाकतो ना तिथे ती क्या बोलते हैं इसको? येलो और येच, हाँ येलो और येच के बीच में अभी देखो, अभी नहीं ऑयल नहीं, इसको क्या बोलते हैं? ऑयल ची स्टिप. हां, तर हे एल आणि एच दिसतंय ना, हे एच आहे, हे एल आहे, म्हणजे लो आणि हाय. तर त्यांच्यामध्ये असला लागतं. दर 10-15 दिवसात तुम्हाला ते चेक करत राहायचं आहे. ऑइलची लेवल ती मध्ये असली पाहिजे त्यांच्या, असा विषय आहे. आता मी ऑइल चेंज केलेलं आहे. हे फक्त लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, बाकी तुमची गाडी एकदम व्यवस्थित राहणार. तर आता ऑइल वगैरे चेंज केलं. आता पुढे इथे थोडी ग्रीसिंग करायला घेतो आहे. म्हणजे कसं हे पण गरजेचं आहे, स्टेअरिंग एकदम फ्री राहावी म्हणून वगैरे, त्याच्यामुळे. इथे क्लचला पण ग्रीस लावायला लागतो. क्लच एकदम आपला एकदम भारी चालला पाहिजे, असा विषय. इथे आता पुढे हे आहे रिव्हर्स गिअर. तर चला मित्रांनो, कामं तर झालेली आहेत बऱ्यापैकी. आता बिल केवढा होतो बघूयात. ते मेन आहे. तर आता निघतो मी. बिल 2234 झालेलं आहे बिल. बरीच कामं केली. हेडलाईट वगैरे तर बरं त्याने ते रिलेचं वगैरे काम केलं. बाकी हे नाही लागलं आपल्याला, काय बोलतात त्याला, बल्ब नाही चेंज करावे लागले. बाकी फक्त पाठीमागे सॉकेट वगैरे चेंज करायला लागलं मागच्या लाईटचं, दुसरं काय नाही. तर एवढी कामं झालेली आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आहे ना तुमच्या रिक्षावाल्या मित्रांना, नवीन असतील जे, त्यांना पाठवा. त्यांना पण बऱ्यापैकी माहिती मिळेल की काय कशी काळजी घ्यायला हवी रिक्षाची, काय सर्व्हिसिंगमध्ये काय काय करतात, तुम्हाला काय काय करायला हवं रिक्षा चालवताना, ते सगळं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि एंटरटेनिंग व्हिडिओमध्ये आणि ट्रॅव्हलिंगच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.